नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी पूजा माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आईने आज ना पापड करायला घेतलेले आहेत आणि माझं माहेर आहे ना हे शेताजवळच आहे. मग आईच्या टेरेसवर ना जागा नाही वरती, म्हणजे चढायलाच जागा नव्हती. मग इथं जवळच्या त्या मामी आहेत, मग त्यांच्या घरी आम्ही पापड बनवायला घेतले. आणि त्यांचं शेत पण खूप मोठं होतं, कारण त्यांनी शेतातच बंगला बांधलेला आहे. आणि हे बघा त्यांचे कोंबडीचे पिल्लू, ते पण खूप छान असे सुंदर नाजूक नाजूक पिल्लं होते. आणि त्यांनी परत त्यांच्याकडे शेळ्या पण होत्या आणि त्यांचा खूप मोठा बंगला आहे. आणि मग त्यात मामी म्हटल्या की जाऊ द्या, तुम्हाला जागा नाही तर मग इथंच करून घ्या, आईला सांगत होते ते. मग त्या मामींनी सर्व तयारी केली. खिशी घेण्यासाठी एका ताईला लावून घेतलं होतं आणि मग त्या ताईंनी ना गरम पाणी केलं, त्याच्यात ओवा, जिरे, पापडखार, डिंक असं सगळं टाकलं. आणि ते पाणी गरम झाल्यावर मग त्याच्यात नागलीचं पीठ चाळून असं टाकून दिलं त्यांनी. मग ते थोडा वेळ शिजू द्यावं लागतं, अर्धा तास. आणि मग ते अर्धा तास शिजलं की मग त्याला खिशी घेतली जाते. मग ते पीठ शिजू देण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवावं लागतं आणि मग ते शिजल्यानंतर मग ते घेरलं जातं. मग इकडे आईने ना याला गावाकडे ना पराळं म्हटलं जातं. आमच्या गावाकडे तर पराळच म्हणतात, पण तुमच्याकडे काय म्हणतात ते माहिती नाही. आणि हे असते ना नागलीच्या म्हणजे नागली असते ना तिच्याच काड्या असतात त्याच्या पण. आणि मग इथे ती ताई आणि ह्या मामी आहेत ना, त्या मामी खूप मदत करतात आईला, म्हणजे सगळ्या गोष्टींना आईला खूप मदत करत असतात. काही सामान करायचं असला तरी त्याच सांगतात की चला मी करू लागते. आणि त्या मामी पण त्या ताईंना खिशी घेऊन देत होत्या. त्यांनी पण खूप छान अशी खिशी घेतली. नागलीच्या पापडांची अशी खिशी घेतल्यानंतर मग ते पीठ एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलं, कारण ते पातेल्यामध्ये लगेच दुसरा अंदाण ठेवावं लागतं, लगेच गरम पाणी करावं लागतं. कारण आईचे 2-3 अंदाण घ्यायचे होते नागलीच्या पिठाचे, म्हणून मग ते एका कढईमध्ये काढून घेतले. आता नागलीचे पापड लाटायला घेतले. आता आई, त्या वहिनी आणि ती ताई जी होती ना खिशी घेणारी ती, आणि ह्या आजी ज्या पदर घेत होत्या त्या आजींचाच हा बंगला आहे. आणि त्या मामी त्यांची सूनबाई, आणि ती जी ग्रीन साडी घातलेली ना त्या मामींची सूनबाई, अशी ते पण आम्हाला पापड लाटायला मदत करत होते. आणि खूप छान असे पापड लाटले त्यांनी. आणि मग मी पापड टाकत होती. इथे आता आरण्या आणि कृष्णा खेळत होत्या. आणि हा जो छोटा शिव आहे ना, हा त्यांचाच मुलगा आहे. आणि मग तो पण खेळत होता त्यांच्यामध्ये. आणि आमचे पापड लाटून आम्ही इथे टाकत होतो. आणि हे बघा किती छान असे पापड दिसत आहेत, असे चमकत आहेत खूप सारे उन्हाने पण. आणि ऊन खूप लागत होतं. मला सर्वजण सांगत होते की डोक्यावर काहीतरी घे, पण मला ते डोक्यावर काही घेतलं की मला पापडच टाकता येत नव्हते.
नागलीचे पापड वाळले होते आणि ते एका पाटीमध्ये भरायचे होते आम्हाला आणि ते ना असे पुसून आणि मग ते भरावे लागतात, कारण त्यांना ही घाण असते ना पूर्ण चिपकून गेलेली असते, कारण त्या पराळ्यावरच पापड टाकले जातात म्हणून ते ओल्याला चिपकतात. मग ते असे काढून काढून आणि पुसून मग ते एका पाटीमध्ये भरावे लागतात आणि मग ते आम्ही आणि आई भरत होतो. आरण्या आणि कृष्णा घरी खूप बोर झाल्या होत्या, मग तिकडनं पळतच आल्या त्या आमच्याकडे. आणि मग हा दादा आता ते पाटीमध्ये पापड भरलेले होते ना, मग ते घरी घेऊन जाण्यासाठी आला होता दादा. मग ते सर्व घरी पापड घेऊन गेला तो. समोर तुम्हाला पाण्याची टाकी दिसत असेल, गावाकडे अशाच टाक्या असतात पाण्याच्या. मग सायंकाळी ना वहिनीने चिकन बिर्याणी बनवायला घेतली, कारण आमच्याकडे ना आम्ही चिकन बनवत नाही, कारण आम्ही कोणी खात नाही त्याच्यामुळे चिकन बनवत नाही. मग ते मामाकडे गेले की मग ते चिकन खातात आणि मामी बनवून पण देते त्यांना. मग मामीने चिकन बिर्याणी बनवली मस्त छान अशी, आणि मग सर्वांनी चिकन बिर्याणी खाल्ली. आता हे बघा सर्वजण चिकन बिर्याणी खायला बसले आणि आई बाबा पण चिकन खात नाही म्हणून ते पण बसलेले नव्हते जेवायला, आणि त्यांना वेगळी भाजीपोळी बनवलेली होती, ते त्याच्यामुळे इथं दिसत नाही. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.